महाराष्ट्रामध्ये जे हरियाणामध्ये घडत होतं ते आता महाराष्ट्रामध्ये घडायला लागले अशी असणारी परिस्थिती आहे। माऊली सूत हा 18 वर्षाचा धनगर समाजाचा विद्यार्थी आहे। कॉलेजमध्ये जात होता आणि त्याच गावामध्ये रोहिणी नावाच्या असणाऱ्या एका मुलीबरोबर त्याचे संबंध होते। त्या संबंध जुळणार नाहीत असं या माऊली सूतच्या आईने आणि वडिलांने त्या मुलीच्या असणाऱ्या आई वडिलांना सांगण्यात आलं। रोहिणी ह्या असणाऱ्या मराठा समाजाच्या आहेत। त्याच दिवशी माऊली सूतला चिठ्ठी पाठवून घरी बोलवण्यात आलं आणि चिठ्ठी बोलून आल्यानंतर त्याला असणारा बेदम मारण्यात आलं। जेवढी हाडं असतील तेवढी सगळी हाडं त्याची असणारा फ्रॅक्चर्ड करण्यात आली। तो जागीच त्या ठिकाणी असणारा बेशुद्ध झाला। 2 पोलीस जे आहेत ते जागी आले, परंतु त्या पोलिसाने त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले नाहीत, तर नातेवाईकच त्याला असणारा हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलेत अशी असणारी परिस्थिती आहे। 2 दिवस तो सेमी कॉन्शियसनेसमध्ये होता आणि 2 दिवसानंतर तो असणारा अनकॉन्शियस झाला आणि 9 जानेवारीला तो वारला अशी असणारी परिस्थिती आहे। मारहाणीमध्ये वारला अशी असणारी परिस्थिती आहे। बीडच्या बॅकग्राऊंडवरती हे प्रकरण ज्यावेळेस बघितल्या जाते त्यावेळेस धनगर वर्सेस मराठा अशीच लातूरमध्ये अंतर्गतरित्याने मांडणी केला जाते अशी असणारी परिस्थिती आहे। जो सिरियसनेस असणारा शासनाने घेतला पाहिजे होता, जो सिरियसनेस पोलिसांनी या प्रकरणाचं घेतलं पाहिजे होतं, दुर्दैवाने पोलिसांनी याचं सिरियसनेस त्या ठिकाणी घेतलं नाही आणि म्हणून जी बीडमधली परिस्थिती आहे वंजारी वर्सेस मराठा असं झालेलं आहे, ते आता लातूरमध्ये मराठा वर्सेस धनगर असं व्हायला लागले अशी असणारी परिस्थिती आहे। लातूरला मी असणारा भेट दिलेली आहे। वातावरण शांतता राहील या दृष्टिकोनातून आम्ही असणारा प्रयत्न त्या ठिकाणी केलेले आहेत।